आले पाहिजे। बस आता बाय होतो। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 ग्रामपंचायत कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी असलेल्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणपणे नदीचा जो काठ आहे त्या नदीच्या काठापासून अलीकडं जवळजवळ 1000 फूट लांबी असणारा हा परिसर आहे। या परिसरामध्ये हजारो करंज वृक्षाची झाडं लावलेली आहेत आणि इकडं जर आपण पाहिलं तर मागच्या बाजूला ओढा दिसतोय। त्या नाल्यामधून गावामध्ये जे काही सांडपाणी तयार होतं संपूर्ण गावामधले सांडपाणी त्या नाल्याच्या माध्यमातून नदीला सोडलं जातं। कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता जर आपण अशाच प्रकारचं जर हे सांडपाणी नदीला सोडलं तर हे सांडपाण्यामध्ये ज्या साल्मोनेला टाईप आहे आणि इस्त्रीशिया कोलाई नावाचे ते बॅक्टेरिया असतात की त्या मानवी शरीराला अतिशय घातक असतात। ई कोलाई बॅक्टेरिया आपल्याला डिसेंट्री थोडक्यात त्या ठिकाणी होत असते आणि साल्मोनेला टायफॉइड नावाचे जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे आपल्या लिव्हरला इन्फेक्शन होत असते। या सगळं थांबवायचं असेल तर हे जे चाललेलं सांडपाणी आहे हे सांडपाणी नैसर्गिक प्रक्रियेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्या टाक्या पाहतोय बा, तिथे 20 फूट रुंदीची जागा आहे। हे 20 फूट रुंदीच्या जागेमध्ये आपण 10 बाय 10 बाय 10 अशा आकाराचे शोषखड्डे खोदणार आहोत। म्हणजे 10 बाय 10 आणि 10 फूट खोल अशा पद्धतीने आपण जर शोषखड्डे 10-10 फुटाच्या अंतरावरती खोदले तर साधारणपणे या ठिकाणी त्या नळ्यांपासून जर पाहिलं तर इथपर्यंत जवळजवळ 200 फुटाचं अंतर आहे। म्हणजे आपल्याला 10 बाय 10चे 20 खड्डे या ठिकाणी होऊ शकतात। मग जर आपण 20 खड्डे जर शोषखड्डे पद्धतीने केले 10 बाय 10 बाय 10च्या खड्ड्यामध्ये आपल्याला त्याच्या आतमध्ये 8 बाय 8 बाय 8 अशा आकारे एक जाळी बसवायची आणि मधल्या 2 फुटाच्या गॅपमध्ये जे काही विटा असतात विटांचे तुकडे आणि कोळसे त्या ठिकाणी आपण त्या मधल्या गॅपमध्ये भरायचे आणि असे 10 खड्डे आपण खोदायचे आहेत। 10 खड्डे खोदल्यानंतर ते जे पाणी आलेलं आहे त्या पाण्याला बांध घालायचा, इथं मोटर लावायची आणि त्या मोटरनी पाणी त्या ठिकाणी आपण पहिल्या खड्ड्यामध्ये घ्यायचं। पहिला खड्डा भरायचा, तो भरला की मग दुसरा भरायचा, तिसरा भरायचा, चौथा भरायचा, पाचवा भरायचा, सहावा भरायचा, सातवा, आठवा, 9वा, 10वा असे आपण 20 खड्डे या ठिकाणी तयार करणार आहोत। जर आपण 30 खड्डे केले, महिन्याला 33 दिवस आहेत, 31 खड्डे जर आपण तयार केले तर पहिल्या खड्ड्यामध्ये सोडलेलं पाणी हे 31व्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला परत त्या खड्ड्यामध्ये जायचे। म्हणजे तो खड्डा जो भरलेला आहे भरलेला खड्डा 31 दिवसामध्ये संपूर्ण पाणी त्या जमिनीमध्ये मुरलेला असेल। नंतर 2 तारखेचा खड्डा, 3 तारखेचा, 4 तारखेचा, 5 तारखेचा अशा पद्धतीने प्रत्येक खड्ड्यामध्ये आपल्याला महिन्यानी एकदा त्या ठिकाणी त्या खड्ड्याची वेळ येणार आहे। म्हणून हे जे इनपुट आहे थोडक्यात आपण हे जर पाणी मोजलं की एका मिनिटाला किती ml किती लिटर पाणी चाललेलं आहे, ॲव्हरेज जर आपण काढला तरी सगळं सांडपाणी जर आपण अडवलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका मिनिटाला किती लिटर पाणी या ठिकाणी चाललेलं आहे। जर साधारणपणे आपण मिनिटाला 10 लिटर असा ॲव्हरेज धरला, 1 मिनिटाला 10 लिटर तर आपण 1 तासाला गुणिले 60 करायचं म्हणजे 600 लिटर। म्हणजे 1 तासाला 600 लिटर तर 12 तासाला किती। मग अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन जर करत गेलो तर एका खड्ड्यामध्ये साधारणपणे 10,000 लिटर पाणी बसणार आहे। एका खड्ड्यामध्ये 10,000 लिटर पाणी बसणार आहे आणि तो खड्डा भरल्यानंतर विदिन हाफ आवर अर्ध्या तासामध्ये तो खड्ड्यातलं पाणी खाली मुरून जाणार आहे। परत दुसऱ्या खड्ड्यामध्ये, परत तिसऱ्या खड्ड्यामध्ये असं जरी केलं तर हे जाणारं पाणी जागेवर थांबेल आणि तुमचे 31 खड्डे भरतील। 31 खड्ड्यामधलं जे पाणी आहे ते जमिनीमध्ये जिरेल आणि जमिनीत जिरणारं पाणी हे शुद्ध स्वरूपात असेल, आतमध्ये पर्क्युलेशन होईल आणि जमिनीची पाण्याची पातळी जी खाली गेलेली आहे ती खाली गेलेली पाण्याची पातळी वर येऊ शकते। ह्या परिसरामध्ये आपण कुठेही बोर घेतला, कुठेही जरी बोर घेतला तर त्या बोरला पाणी 100% लागणार आणि ते पाणी पिण्यायोग्य असणार। त्याचं कारण असं की आतमध्ये जसं जसं पाणी फिल्टर होतं तसं युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात जमिनीमधले ते जमिनीमधले मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यातल्या हार्मफुल गोष्टी काढून घेतात। आणि दुसरी आपण एक गोष्ट या ठिकाणी करणार आहोत की स्टीम स्टरलायझेशन टेक्निक म्हणजे काय, वाफेद्वारे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी मी नव्याने शोधून काढली। वाफेचं टेम्परेचर साधारणपणे 400 ते 500 डिग्री सेंटीग्रेड असतं। या खड्ड्यामध्ये जेवढे काही पाणी गेलेलं आहे ते पाणी आपण निर्जंतुकीकरण करणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये वाफ सोडणार आहोत। म्हणजे कशी सोडणार आहोत, उदाहरणार्थ एक छोटासा गॅस घ्यायचा, गॅसवरती कुकर ठेवायचा, कुकरमध्ये पाणी ठेवायचं, ते उकळायचं आणि नळीच्या माध्यमातून ती नळी त्या खड्ड्यात सोडायची आणि मग खड्ड्यामध्ये वाफ येईल। त्या वाफेच्या माध्यमातून ज्या खड्ड्यामध्ये जे काही या सांडपाण्यामध्ये असणारे जे काही जंतू असतील, घातक जंतू असतील, जे काही घातक असतील
ते सगळे मारले जातील आणि कोणत्याही प्रकारचा खराब असणारा प्राणी, खराब असणारा मायक्रो ऑर्गॅनिझम हा जमिनीमध्ये पर्क्युलेट होणार नाही. अशा पद्धतीचं संशोधन जे आहे ते 193 देशामधून मी पहिल्यांदा केलं. म्हणून मला अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाने त्यांची व्होकेशनल युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या माध्यमातून डॉक्टर ऑफ लिटरेचर इन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड वेस्ट मॅनेजमेंट, सिवेज वेस्ट ट्रीटमेंट आणि ह्युमन वेस्ट मॅनेजमेंट ट्रीटमेंट अशा ह्या विषयावरती मला डिलीट पदवी कालच्या 20 मे 2025 रोजी दिलेली आहे. माझ्या ह्या प्रयोगाच्या माध्यमातून कोणत्याही गावचं पाणी नदीला जाण्यापूर्वी 1000 फूट जर अडवलं आणि जर आपण 31 शोषखड्डे केले आणि प्रत्येक शोषखड्ड्यामध्ये जर पाणी टाकलं तर ते पाणी नदीला जाऊ शकत नाही. पाणी त्याच ठिकाणी थांबेल आणि नदीचं होणारं जे प्रदूषण आहे सांडपाण्याच्या माध्यमातून, मैला पाण्याच्या माध्यमातून हे 100% थांबेल. आणि या ठिकाणी हे प्रदूषण थांबल्यानंतर नदी स्वच्छ होईल. नदी स्वच्छ झाली की या ठिकाणी संपूर्ण पाणी स्वच्छ होईल आणि ते पिण्यायोग्य पाणी होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ज्या ज्या पंचायतींना हा प्रकल्प माझा राबवायचा आहे त्यांनी शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे पाटील, मुक्काम पोस्ट कोरेगाव भीमा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, फोन नंबर 9657297778 माझ्याशी संपर्क साधावा. नैसर्गिक पद्धतीने आपण पाणी जिरवणार आहोत. कोणत्याही प्रकारची यंत्रणा लागणार नाही, लाईट लागणार नाही आहे, पाण्याचे प्रदूषण होणार नाही आहे, रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. असे असंख्य फायदे आपल्या ह्या केवळ सांडपाण्यावरती नैसर्गिक प्रक्रिया करण्याच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प राबवणार आहोत. म्हणून ज्या ज्या शिरूर तालुक्यातल्या, हवेली तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या ज्या ज्या पंचायतींना हे प्रकल्प माझा योग्य वाटला अशा सरपंचांनी, अशा ग्रामसेवकांनी, BDOंनी माझ्याशी संपर्क साधावा असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.